नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं, तर कालचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि आजचे इम्पॉर्टंट पॉइंट्स यावर आज आपण 15 क्वेश्चन बघणार आहोत. बघा, आज आपण एक नवीन बॅच सुरू करतोय, ती म्हणजे कंबाईन फाउंडेशन बॅच. जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे की तुम्ही कंबाईनसाठी तयारीला सुरुवात करू शकता. आणि आपण या बॅचमध्ये तुम्हाला मेन्सचे जे लेक्चर आहे ते आतापासूनच उपलब्ध करून देणार आहे. बाकी ही बॅच स्टेट बोर्ड पासून सुरू होणार आहे. मग आपण जर बघितलं बेसिक पासून तुम्हाला तयारी या बॅच मध्ये मिळणार आहे, प्री प्लस मेन्सची. तर ही सुवर्ण संधी दवडू नका, आजपासून ही बॅच सुरू होत आहे. याचं एक प्रॉपर टाइम टेबल आम्ही तुम्हाला ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेलं आहे, ते टाइम टेबल एकदा बघून घ्या. बघा मित्रांनो, सरळ सेवेसाठी सुद्धा आपल्याकडे बीएमसी ची बॅच आहे. या दोन्ही बॅचेस ज्या आहेत सेम ऍप्लिकेशनवर नाहीये. ही जी बॅच आहे ती अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर आणि बीएमसी ची बॅच अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. मात्र नोट्स या दोन्ही ऍप्लिकेशनवर तुम्हाला मिळतील. यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. यावर तुम्हाला अभ्यासविषयक कंटेंट दररोज मिळत जाईल. बघा, आज आपण 10 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे की पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये प्रवीण कुमारने उंच उडी T64 स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, प्रवीण कुमारने जी काही उंच उडी T64 ही जी स्पर्धा होती त्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर उंच उडीत भारताने पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. प्रवीण कुमार जो आहे मित्रांनो, तो उत्तर प्रदेशचा आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे काही टोकियो पॅरालिम्पिक झालं होतं त्यामध्ये प्रवीण कुमारने सिल्वर मेडल जिंकलं होतं, असं आपण म्हणू शकतो रौप्य पदक जिंकलं होतं. आता त्याने सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. बघा मित्रांनो, एक सेपरेट पॅरालिम्पिक वर मी एक लेक्चर घेणार आहे, कारण या वर्षीचं पॅरालिम्पिक खूपच महत्वाचं होतं. कारण आतापर्यंत सर्वात जास्त गोल्ड मेडल जी आहे ती आपण या पॅरालिम्पिक मध्ये जिंकलेली आहे. मग त्यावर एक सेपरेट लेक्चर बनतच आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा क्वेश्चन, सन 2024 मध्ये कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँकचे नवीन सदस्य बनवण्यात आले आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही ब्रिक्स नावाचा एक गट ऐकला असेल. ब्रिक्स, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे देश आहे. ठीक आहे. आणि आता काही देशांची भर टाकण्यात आलेली आहे. ब्रिक्स मध्ये सुद्धा काही देश ऍड झालेले. मग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की कोणते नवीन देश इथं ऍड झालेले ब्रिक्स या संघटनेमध्ये. मग या ब्रिक्स या संघटनेची एक बँक आहे. ब्रिक्स या संघटनेची एक बँक आहे, तिचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. पहिलीला ब्रिक्स बँक म्हटलं जात होतं, आता हिला न्यू डेव्हलपमेंट बँक या नावाने ओळखलं जातं. मग या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य जो बनलेला आहे तो देश आहे मित्रांनो अल्जेरिया. आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ठीक आहे. तर अल्जेरिया जो आहे तो ब्रिक्स बँकेचा किंवा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनलेला आहे. यापूर्वी 2021 मध्ये बांगलादेश, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE आणि उरुग्वे यांना ब्रिक्स बँकेचे सदस्यत्व, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व देण्यात आलं होतं. आता आपण जर बघितलं अल्जेरियाला देण्यात आले. आणि आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचे किती सदस्य बनलेले टोटल? तर टोटल 10. कारण 5 सदस्य जे आहे ते संस्थापक देश आहे. म्हणजे ब्रिक्सची ही एक बँक आहे, बरोबर. न्यू डेव्हलपमेंट बँक कोणाची एक बँक आहे? तर ब्रिक्स संघटनेची बँक आहे. म्हणून ब्रिक्सचे जे काही देश आहे ब्रिक्स मध्ये येणारे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे जे देश आहे हे ऑलरेडी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आता 2021 मध्ये बांगलादेश 6, इजिप्त 7, संयुक्त अरब अमिरात UAE 8, उरुग्वे 9 आणि आता अल्जेरिया 10 ही भर पडलेली आहे. ठीक आहे. तर ब्रिक्स मध्ये कोणत्या देशाची भर पडली हे मी तुम्हाला विचारलेले. काही मुलं काय करतात, तर न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये कोणते देश ऍड झाले तर ते जर विचारलं तर ब्रिक्स मध्ये ऍड झालेल्या देशाचं उत्तर देऊन येतात. आणि ब्रिक्स मध्ये ऍड झालेल्या देशांवर प्रश्न विचारला तर न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये कोणते देश ऍड झाले तर त्याचं उत्तर देऊन येतात. ठीक आहे. तर तुम्हाला शोधायचंय, जर माहित नसेल तर ब्रिक्स मध्ये अलीकडे कोण कोण ऍड झालं किंवा किती सदस्य ब्रिक्सचे, तर हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. आणि यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकेचे 10 सदस्य मी तुम्हाला सांगितलेले. संस्थापक ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. त्यानंतर आपण जर बघितलं तर बांगलादेश, UAE, इजिप्त आणि उरुग्वे हे 4 2021 मध्ये ऍड झाले होते. आणि आता आपण जर बघितलं 2024 मध्ये अल्जेरिया ऍड झालेला आहे. ठीक आहे. सफिशियंट आहे डिस्कशन. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता लक्षात राहील. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जुलै 2015 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय शांघाय चीन मध्ये आहे आणि अध्यक्ष दिल्मा रोसेफ या आहेत. ठीक आहे. अल्जेरिया बाबत जाणून घेऊया. हा आफ्रिका खंडातील देश आहे.
अल्जेरियाची राजधानी अल्जेरिया आहे, त्याचबरोबर अल्जेरियन दिनार हे तिथलं चलन आहे आणि अध्यक्ष आहे तिथले राष्ट्रपती आहे अब्देल मादजिद तैब्बेनव. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तिसरा क्वेश्चन, पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, पॅरिस पॅरालिम्पिक संपल्यानंतर भारताचे जे ध्वजवाहक होते ते होते हरविंदर सिंग. आता हरविंदर सिंग कोण आहे? तर त्यांनी पहिल्यांदाच आर्चरी म्हणजे धनुर्विद्येमध्ये भारताला पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये किंवा कोणत्याही पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पहिल्यांदाच जिंकून दिलेले. तर आपल्याला आर्चरीमध्ये, पुरुषांच्या आर्चरीमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल कोणी जिंकून दिलं? तर हरविंदर सिंग यांनी. तर हे आपले ध्वजवाहक होते. त्याचबरोबर धावक, ठीक आहे, धावपटू प्रीती पाल जे आहे रनर, तर त्यांना सुद्धा ध्वजवाहक म्हणून त्याची निवड करण्यात आली. आता यांची का? तर यांनी 100 मीटर आणि त्याचबरोबर 200 मीटर या दोन प्रकारामध्ये यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 मेडल जिंकले म्हणून प्रीती पाल यांची आणि हरविंदर सिंग यांची का निवड करण्यात आली? धनुर्विद्येमध्ये पहिल्यांदाच त्यांनी काय जिंकून दिलं? तर गोल्ड मेडल जिंकून दिलं देशाला, म्हणून त्यांची जी निवड आहे ती ध्वजवाहक म्हणून करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, चौथा क्वेश्चन, नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील पुरुष भालाफेक F41 अंतिम स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर बघा मित्रांनो, जो नवदीप सिंग आहे तो दिल्लीचा खेळाडू आहे आणि याने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये जो काही जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेक या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर याही प्रकारामध्ये भारताने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, पाचवा क्वेश्चन, आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता हा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मी काल पेपर बघत होतो, TCS ने विचारलेले सरळ सेवेचे पेपर बघत होतो. सगळेच पेपर बघतो कारण कोणत्याही पेपर मधून क्वेश्चन जो आहे तो दुसऱ्या पेपर मध्ये विचारला जातो. ठीक आहे, मग आता मी एक बघितलं की नियुक्त्यावर खूप सारे प्रश्न होते, जसं की ईडीचे अध्यक्ष होते, ठीक आहे, डॅडॅश, ते निवृत्तीनंतर त्यांची कोणत्या ठिकाणी कोणत्या कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असा सुद्धा प्रश्न होता. म्हणजे नियुक्तीवर खूप डीप मध्ये जाऊ शकतात आयोग आपल्याला. ठीक आहे, किंवा सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारे तयारी करून ठेवायची. आपल्याला जो काही 1 किंवा 2 मार्क मिळतात एका प्रश्नासाठी तर ते आपल्याला घालवायचे नाही. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल जे आहे तर त्याचे पहिले भारतीय अध्यक्ष बनलेले रणधीर सिंग. ठीक आहे, तर रणधीर सिंग जे आहे ते पहिले भारतीय अध्यक्ष बनलेले. 1979 मध्ये यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पंजाबचे आहे रणधीर सिंग. 44वी आशियाई जी काही ऑलिम्पिक संघटनेची जी काही एक बैठक झाली होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल जी आहे तर तिची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली होती आणि ती मुख्यालय आहे कुवेत मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं, कुवेत शहरामध्ये इथं मुख्यालय आहे. यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण 2 दिवसात आपण एकत्रित चालू घडामोडी बघत आहोत. ग्लोबल AI समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, ग्लोबल AI समिट जी आहे ती हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आली. तर पहिल्यांदाच ग्लोबल AI समिट जी आहे ती भारतातील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. मग त्याची थीम काय होती तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि 2 दिवसीय ही समिट होती. हिची थीम होती मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन. तर ही थीम लक्षात ठेवा कारण तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन. त्यानंतर 7वा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2024 मध्ये जलसंचय जनभागीदारी उपक्रम कुठे सुरू केला? तर हा उपक्रम काय आहे एकदम मी तुम्हाला पहिले समजून सांगतो की बघा, जे काही पावसाचं पाणी पडतं तर जसं पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याकडे जसा उपक्रम होता तर तसाच हा एक उपक्रम आहे. फक्त यामध्ये लोकांचा सुद्धा सहभाग राहणार आहे. बघा, लोकांच्या सहभागाने बंधारे वगैरे बनवले जाणार आहे. जलयुक्त शिवार ती योजना कशी होती तर तशीच एक ही योजना आहे आणि तिचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यातच केलेलं आहे. ते सुरतमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, गुजरातमध्ये. ठीक आहे, तर जलशक्ती मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. आपण जलशक्ती मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केला तर कॅच द रेन म्हणजे पावसाचं पाणी काय करा तर पकडा अडवा. तर त्या उपक्रमाअंतर्गत गुजरात सरकार आणि जलशक्ती मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. सुमारे आपण जर बघितलं तर 24,800 इथं बंधारे जे आहे ते बांधण्यात येणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया, गुजरात विषयी जाणून घेऊया.
ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली त्याच दिवशी गुजरातची स्थापना करण्यात आली 1 मे 1960 रोजी. गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत. त्यानंतर 8वा क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे बघा. सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसीय ओणम सण साजरा करण्यात आला? तर सप्टेंबर 2024 मध्ये केरळमध्ये ओणम सण जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. बघा, पहिल्यांदा पिकाची लागवड केल्यानंतर ते पीक जेव्हा कापणीला येतं किंवा पहिल्या पिकाची जर चांगली लागवड झाली तर त्यामुळं एक सण जो आहे तो केरळमध्ये सेलिब्रेट केला जातो, ओणम सण. तर ओणम सण केरळमधील मल्याळी समुदाय जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करतो. मग दरवर्षी हा जो काही सण आहे तो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर थिरू ओणमच्या दिवशी हा सण समाप्त होतो. आपण जर बघितलं तर राजा महाबलीच्या परतीचे स्वागत करण्यासाठी सुद्धा आणि नवीन पिकाच्या आगमनाचा आनंद म्हणून सुद्धा हा सण साजरा केला जातो. यानंतर पुढे जाऊया 9वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO, ठीक आहे, ने अग्नि-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवायच्या. बघा, ओडिसामध्ये व्हीलर बेट आहे. काय आहे? व्हीलर बेट, ज्याला अलीकडे APJ अब्दुल कलाम बेट ही सुद्धा नावं देण्यात आलेली आहे. तर मोस्टली मिसाईलच्या ज्या चाचणी असतात त्या ओडिशामधूनच होतात. ठीक आहे, ओडिशामध्ये चांदीपूर नावाचं ठिकाण आहे किंवा व्हीलर बेट जी आहे तिथूनच या चाचण्या होतात, मिसाईलच्या चाचण्या. मिसाईल, ठीक आहे, जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वापरते ते मिसाईलच्या चाचण्या कुठून होतात? तर व्हीलर बेट, ओडिशा. ठीक आहे, एवढंच आपल्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे. मग आपल्याला ओडिशा शोधायचं आणि याला टिक करून द्यायचं. आणि जर तुम्हाला विचारलं इस्रोची रॉकेट कुठून टेस्ट केली जातात, तर इस्रोचे रॉकेट जे आहे ते श्रीहरिकोटा, ठीक आहे, आंध्र प्रदेश, तिथून ते टेस्ट केले जातात. आंध्र प्रदेश इस्रोसाठी आणि ओडिशा मिसाईलसाठी. ठीक आहे, तर हे कनेक्शन आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. अग्नि-4 जे आहे ते मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक मिसाईल आहे. जमिनीवर मारा करू शकतो आपण याचा वापर करून. ठीक आहे, जवळपास 4000 किलोमीटर पर्यंत आपण याचा मारा करू शकतो. मग याच्या साहाय्याने नॉर्मल स्फोटक किंवा अण्वस्त्राचा सुद्धा आपण मारा करू शकतो. त्याचबरोबर याचं वजन 1700 किलो आहे. बाकीच्या या कॅटेगरीमध्ये येणारी जी काही मिसाईल आहे दुसऱ्या देशांची, तर त्यापेक्षा कमी वजनाची हे मिसाईल आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यापूर्वी याची चाचणी 6 जून 2022 मध्ये घेण्यात आली होती आणि याची लांबीची ती 66 फूट इतकी आहे. DRDO बाबत सांगायचं झालं तर 1958 ला स्थापना करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे आणि समीर व्ही कामत DRDOचे अध्यक्ष आहे. त्यानंतर एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीमध्ये 81 लाख कोटी रुपयांच्या व्यवहारासह जगातील सर्वोच्च पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता बनलेला आहे? तर बघा मित्रांनो, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस जो आहे, तर जगातील सगळ्यात आपण म्हणूया की सगळ्यांना मागे टाकणारा असा प्लॅटफॉर्म आहे, पेमेंट प्लॅटफॉर्म, तो बनलेला आहे UPI. कारण याने एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्याच्या काळातच किती ट्रान्झॅक्शन केलं, किती पैसे ट्रान्झॅक्शन केले? 81 लाख कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केलं. बघा, UPI विषयी जाणून घेऊया काही गोष्टी. UPI चे वार्षिक व्यवहार जे ते 37% वाढलेले. ठीक आहे, त्याने जगातील सगळ्या आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकलेले आहे. आणि UPI ला कोणी बनवलं होतं? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. आणि कधी विकसित करण्यात आलं होतं UPI ला? 2016 मध्ये. यानंतर 11वा क्वेश्चन, ज्योती बेरवालने अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये महिलांच्या 76 किलो वजनी गटामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धा जी आहे ती स्पेनमध्ये आयोजित करण्यात येत आहे. कुठं? स्पेनमध्ये. मग आता यामध्ये भारताचे जवळपास 30 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी एक खेळाडू आहे ज्योती बेरवाल. मग ज्योती बेरवाल यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलं? सुवर्ण पदक. मग आता बघा, 76 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं. इथं 3 प्रकारच्या कुस्ती खेळवल्या जाणार आहे. एक पुरुष फ्रीस्टाईल, महिला फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन. ठीक आहे, आपण जर बघितलं तर 20 वर्षाखालील ही स्पर्धा आहे. 2024 आवृत्ती स्पेनमध्ये होणार आहे, ज्यामध्ये 30 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आता 12वा क्वेश्चन, आपल्याला परीक्षेमध्ये करंट मध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आणि एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. तो काय आहे? तर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे. तर गिधाड जागरूकता दिवस जो आहे तो 7 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. मग आपल्याला गिधाड दिवसाची थीम लक्षात असली पाहिजे आणि दिवस लक्षात असला पाहिजे. 7 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड दिवस आणि त्याची थीम होती सेलिब्रेटिंग स्काय अनसंग हिरोज. ठीक आहे, सेलिब्रेटिंग स्काय अनसंग हिरोज.
पहिला गिधाड दिवस जो आहे तो 2009 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला सेलिब्रेट करण्यात आला होता. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सेलिब्रेट करण्यात येतो. ठीक आहे. मग आता असं नाही की 2009 साली सप्टेंबर महिन्यात 7 तारखेला सेलिब्रेट करण्यात आला असेल. ठीक आहे. 7 सप्टेंबरलाच नाही. ठीक आहे. तो काय आहे, सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी जी तारीख असेल तिला सेलिब्रेट करण्यात येतो. तर हा एक माय मिस्टेक. ठीक आहे, सॉरी त्यासाठी. तर सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी जी तारीख असेल त्या तारखेला सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षी 7 तारीख आली पहिल्या शनिवारी, म्हणून 7 तारखेला हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला. यानंतर बघा 13वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार दिन म्हणजे पोलिसाला सहकार्य करण्यासाठीचा दिवस कधी साजरा केला गेला, तर हा 7 सप्टेंबरला साजरा केला गेला. यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात 5वा संरक्षण सहकार्य संवाद कुठे आयोजित करण्यात आला, तर भारत आणि मालदीव यांच्यामध्ये 5वा संरक्षण आणि सहकार्य संवाद जो आहे तो भारतामध्येच नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यानंतर 15वा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. आता हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला, तर मित्रांनो हा 8 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता याची सुद्धा थीम आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जगभरात 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, लिटरसी डे, वर्ल्ड लिटरसी डे हा सेलिब्रेट करण्यात येतो, इंटरनॅशनल लिटरसी डे. आणि याची थीम काय होती 2024 ची, प्रमोटिंग मल्टीलिंग्वल एज्युकेशन लिटरसी फॉर म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड पीस. ठीक आहे. तर अशी याची थीम होती. 8 सप्टेंबर 1967 रोजी जगात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. सुरू करूया 11 सप्टेंबरचे जे काही चालू घडामोडी आहे तर त्या आता आपण सुरू करूया. बघा पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांबाबत योग्य विधान निवडा. तर भारताचे पदकांबाबत इथं योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग भारताने किती पदकं जिंकलेली आहे हे तुम्हाला इथं सांगायचंय. तर बघा मित्रांनो, भारताने एकूण जिंकलेली 29 पदकं, 29 पैकी 7 आहे सुवर्ण पदक, 9 आहे इथं रौप्य पदक. ठीक आहे, सिल्वर मेडल आपण त्याला म्हणूया, आणि 13 आहे कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल. तर 7 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल आणि 13 जे आहे ते ब्रॉन्झ मेडल आहे. तर अशा प्रकारे 7, 9, 13चा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 29 मेडल जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. आपण एक पॅरिस पॅरालिम्पिक वर सेपरेट लेक्चर बनवणार आहोत. मी काल पण तुम्हाला बोललो होतो, आज पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर ते लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून देतो. बघा मित्रांनो, पॅरालिम्पिक 1960 साली सुरू झालं. पहिलं पॅरालिम्पिक इटलीमधील रोम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कोणामार्फत आयोजित करण्यात येतं पॅरालिम्पिक, तर आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती मार्फत. भारताने कधी सहभाग घेतला होता, तर भारताने इस्रायलमध्ये तेल अवीव त्याच्या राजधानीमध्ये जेव्हा 1968 मध्ये पॅरालिम्पिक झालं तेव्हा भारताने या पॅरालिम्पिक मध्ये सहभाग घेतला होता. ही पॅरालिम्पिकची कितवी आवृत्ती, तर ही 17वी आवृत्ती आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान पॅरालिम्पिक पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी पॅरालिम्पिक जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण खेळ किती आहे, तर 22 खेळ आहे. यानंतर एकूण ॲथलीट किती समाविष्ट झाले होते, किती इथं स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, किती स्पर्धकांनी, तर 4400 स्पर्धक. त्यानंतर शुभंकर काय होता, तर फ्रायगे. त्यानंतर मोटो काय होता, म्हणजे ब्रीद वाक्य, तर गेम्स वाईड ओपन हे ब्रीद वाक्य होतं. आणि पुढील पॅरालिम्पिकची म्हणजे 18वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर लॉस एंजेलिस अमेरिका. तर अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन इथं बघितलेलं आहे. आता दुसरा क्वेश्चन, भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर तुमच्या समोर इथं ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, टी.व्ही. सोमनाथन जे आहे त्यांची भारताचे वित्त सचिव जे होते ते पहिले टी.व्ही. सोमनाथन होते, पण त्यांची नेमणूक जी आहे ती कॅबिनेट सचिव म्हणून करण्यात आली. ठीक आहे, कॅबिनेट सचिव म्हणून त्यांच्या जागी आता एक नवीन जे आहे वित्त सचिव म्हणून नेमण्यात आलेले नवीन व्यक्तीला, त्यांचं नाव आहे तुहिन कांत पांडे. ठीक आहे, तर तुहिन कांत पांडे हे भारताचे नवीन काय आहे, वित्त सचिव आहे. त्यांची नेमणूक टी.व्ही. सोमनाथन यांच्या जागी करण्यात आली. टी.व्ही. सोमनाथन कोण बनले, तर कॅबिनेट सचिव बनले. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता तुहिन कांत पांडे जे आहे ते ओडिशा केडरचे 1987 चे बॅचचे IAS अधिकारी आहे. यानंतर US ओपन 2024 ची पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं, तर बघा मित्रांनो, जे काही टेनिसची स्पर्धा आहे US ओपन ती अलीकडे पार पडलेली आहे आणि त्यामध्ये पुरुष विजेता जो आहे तो जेनिक सिन्नर बनलेला आहे आणि महिला विजेती जी आहे ती अरिना सबलेंका बनलेली आहे. आता कोइन्सिडन्स असं झालेलं आहे मित्रांनो की
ज्यांनी US ओपन जिंकलेलं आहे, जेनिक सिन्नर आणि अरिना सेबलंका यांनीच जरा एक महत्वाचा पॉईंट सांगतो बघा, यांनीच ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा स्पर्धा जिंकलेली. म्हणजे ज्यांनी US ओपन जिंकलं त्यांनीच ऑस्ट्रेलियन ओपन सुद्धा जिंकलेले. आता हा कोइन्सिडन्स म्हणाव की खेळातील कौशल्य म्हणावं, त्याला खेळातील कौशल्य पण म्हटलं जाईल, कारण US ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन हे दोन्ही पण टेनिसच्या स्पर्धा ज्या आहे त्या मॅट ग्राउंडवर खेळवल्या जातात. म्हणजे जे काही मॅट असतात खाली ब्लू कलरची आणि त्यावरती स्पर्धा खेळवली जाते. त्यानंतर जर बघितलं तर विम्बल्डन जी स्पर्धा आहे जी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येते ती घासावर आयोजित करण्यात येते, ग्रास कोर्टवर, आणि जी फ्रेंच ओपन आहे ती लाल मातीवर आयोजित करण्यात येते. ठीक आहे. तर त्याचबरोबर जेनिक सिन्नर आणि अरिना सेबलंका यांनी ऑस्ट्रेलियन ओपन आणि आता US ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर जर बघितलं तर आता आपल्याला फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन यांचे सुद्धा विजेते लक्षात ठेवायचे. फ्रेंच ओपन 2024 ची स्पर्धा जी आहे ती कार्लोस अल्काराजने जिंकली पुरुषांमध्ये, आणि महिलांमध्ये पोलंडच्या इगा स्विटेकने जिंकली. आणि विम्बल्डनची स्पर्धा आहे ती कार्लोस अल्काराजने जिंकली होती. ठीक आहे, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन. आणि महिलांमध्ये ही विम्बल्डन स्पर्धा बार्बोरा क्रेझिकोवा यांनी जिंकली होती, जी चेक प्रजासत्ताकची आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये एक आपण म्हणूया की आजच्या लेक्चरमध्ये 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आजच्या लेक्चरमधून 100% फिक्स समजा हा क्वेश्चन. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार भारतातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा मित्रांनो, हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे सुरतला. इतक्या दिवसापासून फक्त एकाच शहराचा दबदबा होता, तो म्हणजे इंदोर. ठीक आहे, इंदोर शहर स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये कंटिन्यू टॉपला होतं आणि आता त्याची मक्तेदारी मोडण्याचं काम केलेलं आहे सुरतने. तर सुरत हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, 2023 मध्ये जर बघितलं स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये इंदोर हे 1 नंबरला होतं. 2024 जर विचारलं तर सुरत हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पण ही जी रँकिंग आहे ही कोणती आहे, तर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबत ही रँकिंग आहे. ठीक आहे, जर तुम्हाला असा प्रश्न आला की 3 लाख ते 10 लाख या दरम्यानच्या रँकिंग मध्ये पहिलं शहर विचारलं तर मग काय उत्तर द्यायचंय, तर 3 लाख ते 10 लाख यामध्ये जर या समजून घ्या हा निकष जर त्यांनी विचारला 3 लाख ते 10 लाख, तर तेव्हा कोणतं शहर टॉपला आहे, तर तेव्हा फिरोजाबाद UP मधलं शहर टॉपला आहे, जे स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये 1 नंबरला आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातला अमरावती लक्षात ठेवा. अमरावती जी आहे ती स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये 3 लाख ते 10 लाख या कॅटेगरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाकी लक्षात ठेवले नाही तर चालेल. आणि 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये सुरत 1 नंबरला आहे, जबलपूर मध्य प्रदेश मधील 2 नंबरला आहे, आग्रा इथं 3 नंबरला आहे. जे इंदोर मागच्या वेळेस टॉपला होतं ते आता 7व्या क्रमांकावर गेलेलं आहे. ठीक आहे, यानंतर 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येबाबत जर प्रश्न आला तर रायबरेली जी UP मध्ये ते 1 नंबरला आहे. त्यानंतर तेलंगणामधील नलगोंडा 2 नंबरला आहे आणि हिमाचल प्रदेशमधील नालागड 3 नंबरला आहे. आता मी परत एकदा तुम्हाला जे पहिल्या क्रमांकावर आहे ते एकदा रिवाइज करवतो. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबतीत सुरत 1 नंबरला आहे गुजरात मधील. त्यानंतर 3 लाख ते 10 लाख यामध्ये फिरोजाबाद उत्तर प्रदेश हे 1 नंबरला आहे. आता इथं आपल्याला 2 नंबर वाला पण लक्षातच ठेवायचं, कारण हे महाराष्ट्रातील आहे अमरावती. आणि आपण जर बघितलं 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या बाबतीत रायबरेली जे आहे UP मधील ते 1 नंबरला आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे ते 2019 साली सुरू करण्यात आलं होतं, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. आपण जर बघितलं तर यासाठी 2017 हे आधारभूत वर्ष मानण्यात आलं होतं. 2017 हे आधारभूत वर्ष नेमकं काय, तर 2017ला किती वायूमध्ये प्रदूषण होतं तर ते बघून आता किती प्रदूषण कमी झालं हे चेक करण्यात येतं. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याबाबतचं मंत्रालय कोणतं आहे, तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय याच्याशी संबंधित मंत्रालय आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता इथं बघा 5वा क्वेश्चन, नुआखाई सण भारतातील कोणत्या राज्यात सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा करण्यात येतो किंवा साजरा केला जातो? इथं बघा नुआखाई सण जो आहे तो भारतातील ओडिशा या राज्यात हा सण जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. आता नुआखाई या शब्दाचा अर्थ काय, नवीन अन्न. जेव्हा सुरुवातीलाच लावलेलं भाताचं पीक जेव्हा कापणीला येतं तेव्हा जो सण साजरा केला जातो तो नुआखाई सण असतो. तर नवीनच लावलेले जे भाताचं पीक कापणीला आल्यानंतर हा जो सण आहे हा ओडिशामध्ये मोठ्या धूमधडाक्यात सेलिब्रेट करण्यात येतो. हा सण 8 सप्टेंबर रोजी ओडिशामध्ये साजरा करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 6वा क्वेश्चन, 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये क्वाड समिट आयोजित केली जाईल? तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये जर बघितलं तर क्वाड समिट जी आहे ती भारतामध्ये आयोजित केली जाणार होती. पण आता भारताने हिला US मध्ये म्हणजे भारत आणि US ने काय केलं तर दोघांनी बोलून
ही जी समिट आहे ही आता भारतात न होता US मध्ये होणार आहे, ठीक आहे। तर भारताने हिचं जे काही आयोजन पद आहे, ठीक आहे, यजमान पद आहे ते USA ला दिलेलं आहे। मग 2025 ची जी काही आयोजन आहे ते होणार आहे मित्रांनो भारतात। 2025 आयोजन कुठं भारतात होणार आणि 2024 मध्ये भारतात आयोजित केली जाणार होती ती आता US मध्ये आयोजित केली जाणार आहे। तर 2025 मध्ये क्वाड समिट भारतात आयोजित केली जाईल आणि 2024 मध्ये जर विचारलं तर 2024 मध्ये अमेरिकेमध्ये आयोजित केली जाणार आहे, ठीक आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर भारत आणि अमेरिकेने यजमान पदाची जी आहे ती देवाणघेवाण केलेली आहे। 2024 मध्ये भारत आयोजित करणार होता, पण आता ही जी समिट आहे ती अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि 2025 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणार आहे। क्वाड मध्ये किती देश आहेत तर 4 देश आहे, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, हे 4 देश क्वाड मध्ये आहे। क्वाड या गटाची स्थापना जी 2007 मध्ये करण्यात आली होती, पण तिला अलीकडे चीनच्या उदयामुळे हिला प्रमुख महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। यानंतर 7वा क्वेश्चन, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे जे पहिले अध्यक्ष बनणारे व्यक्ती आहे ते आहे रणधीर सिंग। तर काल सुद्धा हा क्वेश्चन आपला एकदा झाला होता, पण आज रिपीट झाला, महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा। ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी केलेली आहे रणधीर सिंग यांनी आणि त्यांना आता ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष बनवले गेले आहे। तर हे भारताचे पहिले अध्यक्ष आहे जे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियामध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहे। तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची एक बैठक झाली होती, 44वी बैठक, त्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली। मग आता त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर कुवेतचे शेख अहमद अल फहाद अल सावा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे आणि त्याचा कार्यकाळ 2024 पासून 2028 पर्यंत असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया जी आहे त्याची स्थापना जी ती 1982 मध्ये करण्यात आली होती आणि कुवेत सिटी मध्ये हिचं मुख्यालय आहे। यानंतर 8वा क्वेश्चन, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मोईन अली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर तो इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे बघा। इंग्लंड तर्फे त्याने 68 कसोटी, 138 वन डे आणि 92 T20 सामने जे आहे ते खेळलेले आहे। हा एक ऑलराऊंडर होता, बॅट्समन पण होता आणि बॉलर पण होता। यानंतर पुढे जाऊया 9वा क्वेश्चन, संरक्षण मंत्रालयाने Su-30 MKI ज्याला आपण सुखोई 30 MKI विमान म्हणतो, तर या विमानासाठी 240 एरो इंजिन खरेदी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांचा करार कोणत्या संस्थेसोबत केलेला आहे? तर बघा मित्रांनो, 240 एरो इंजिन खरेदी करण्यासाठी 26,000 कोटीचा जो काही करार आहे तो संरक्षण मंत्रालयाने कोणत्या विमानासाठी केलेला आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग त्याचं उत्तर असणार आहे Su-30 MKI आणि हा करार झालेला आहे मित्रांनो HAL सोबत, हाल सोबत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत सुखोई विमानांसाठी नवीन इंजिनासाठी करार झालेला आहे, ठीक आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 240 एरो इंजिन त्याचं नाव आहे। या इंजिनमुळे सुखोई विमानांची जी क्षमता आहे ती वाढणार आहे, हवाई दलाची गरज पूर्ण होणार आहे। तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सुखोई 30 MKI हे जे विमान आहे मित्रांनो, जर ते सुखोई नावाची एक रशियन कंपनीने बनवलेलं आहे, पण त्याचं उत्पादन हाल या कंपनीने केलेलं आहे, म्हणजे भारतात निर्मिती झालेली आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असा हालचा किंवा HALचा फुल फॉर्म आहे। त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाने अलीकडे जंगलातील आगीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? तर बघा मित्रांनो, तो देश आहे बोलिव्हिया, ठीक आहे। तर बोलिव्हिया मध्ये अलीकडे काय करण्यात आलं तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आली। का तर तिथं जंगलाला आग लागली, जवळपास 3 दशलक्ष हेक्टर एवढं जंगल जळून नष्ट झालं, म्हणून दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाने काय केलेले आहे तर आणीबाणी घोषित केलेली आहे। बोलिव्हियाची राजधानी आहे सुक्रे आणि हा एक लँडलॉक कंट्री आहे। यानंतर बघा, आज आपण आता 12 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा तुमच्या समोर, पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलं आहे? तर बघा मित्रांनो, मी पॅरिस पॅरालिम्पिक वर एक सेपरेट सेशन घेणार होतो, पण ते पॉसिबल झालं नाही, त्यामुळे दररोज सेशन मध्ये एक एक दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन जे ते ऍड करत आहे। मग पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताने पदक तालिकेमध्ये कोणतं स्थान मिळवलं तर भारताने पदक तालिकेमध्ये 18वा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे। आपण जर बघितलं इथं तर एक पहिला जो क्रमांक आहे 1 2 3 तर ते सुद्धा लक्षात ठेवा। चीनने पहिला क्रमांक मिळवला 220 पदकांसह, ब्रिटनने दुसरा क्रमांक मिळवला 124 पदकांसह, अमेरिकेने तिसरा क्रमांक मिळवला 105 पदकांसह आणि भारताने 18वे स्थान इथं मिळवले आहे। मग आपण काल
किती पदकं भारताने जिंकली, तर त्याचा एक क्वेश्चन बघितला होता, पहिलाच क्वेश्चन. तर इथं बघू शकता तुम्ही, भारताने 29 पदकं जिंकली, ज्यामध्ये 7 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल होते. यानंतर बघा उन्हाळी पॅरालिम्पिक जे आहे त्याबाबत आपण माहिती बघून घेऊया. ही कितवी स्पर्धा आहे? 17वी स्पर्धा आहे. 18वी स्पर्धा कुठं होणार आहे? तर मी तुम्हाला डेली सांगतोय, लॉस एंजलिस अमेरिकामध्ये 18वी स्पर्धा होणार आहे पॅरालिम्पिक. त्याचबरोबर जर बघितलं ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं? पॅरिसमध्ये. प्राइजेस जो आहे तो शुभंकर होता. ब्रीदवाक्य होता गेम्स वाईड ओपन. त्याचबरोबर एकूण खेळ किती होते? तर 22. ठीक आहे. भारतीय खेळाडूंनी 12 खेळामध्ये सहभाग घेतला होता. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, दुसरा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये अल्जेरियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर बघा मित्रांनो, अल्जेरियाचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती म्हणून अब्देल माजिद तब्बेने यांची निवड जी आहे ती पुन्हा झालेली आहे. त्यांनी जवळपास 94% मतं मिळवली आणि आता ते परत अल्जेरियाचे राष्ट्रपती बनले आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जिरियस. त्यानंतर जर बघितलं अल्जेरियन दिनार हे चलन आहे आणि आता राष्ट्रपती बनलेले अब्देल माजिद तब्बेने. ठीक आहे, तर हे त्यांचं नाव आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोणता देश सप्टेंबर 2024 मध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 101वा पूर्ण सदस्य बनला आहे? तर बघा मित्रांनो, इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 101वा सदस्य देश बनलेला आहे नेपाळ. कोणता देश बनलेला आहे? नेपाळ. या व्यतिरिक्त आपल्याला 100वा देश सुद्धा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. मग 100वा देश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो पराग्वे. ठीक आहे, पराग्वे जो आहे तो 100वा देश आहे. 101वा देश आहे नेपाळ. आपल्याला दोन्हीवर सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर बघा, नेपाळचे राजदूत आहे भारतामध्ये सुरेंद्र थापा आणि भारताचे सचिव आहे, ठीक आहे, परराष्ट्र मंत्रालयातील अभिषेक सिंग यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये सुरेंद्र थापा यांनी जाहीर केलं की नेपाळ जो आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 101वा सदस्य बनलेला आहे. मित्रांनो पुढे जाऊया. बघा, इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना जी आहे ती 30 नोव्हेंबर 2015 साली झाली होती. ही अशी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं मुख्यालय भारतामध्ये. आणि मग भारतामध्ये कुठं आहे? तर भारतामध्ये हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. त्यानंतर महासंचालक आहे अजय माथुर. आणि अलीकडे ISA चे जे काही नवीन सदस्य बनलेले आपण बघितलं, नेपाळ जो आहे तो 101वा सदस्य बनला, पराग्वे जो आहे तर तो 100वा सदस्य बनला, मग स्पेन 99वा सदस्य होता, पनामा 98वा, यमन 97वा, हंगेरी 96वा आणि चिली 95वा. आपल्यासाठी मेन आहे 100 आणि 101 वाले. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, संसदीय राजभाषा समिती. संसदेमध्ये वेगवेगळ्या समिती असतात, तर त्यापैकी एक समिती आहे संसदीय राजभाषा समिती. तर या संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेर निवडणूक करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, संसदीय राजभाषा समितीमध्ये पुन्हा तिचे अध्यक्ष बनलेले मित्रांनो अमित शहा. या संसदीय राजभाषा समितीमध्ये 2019 पासून 2024 पर्यंत अध्यक्ष कोण होते या संसदीय राजभाषा समितीचे? तर ते होते अमित शहा. आणि आता परत त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, संसदीय राजभाषा समितीमध्ये 30 सदस्य असतात, त्यापैकी 20 सदस्य जे आहे ते लोकसभेतून निवडून आलेले असतात आणि 10 सदस्य जे आहे ते राज्यसभेमधून नॉमिनेट केलेले असतात. तर एकूण सदस्य किती असतात? 30. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, तर इथं संसदीय राजभाषा समितीची स्थापना राजभाषा अधिनियम 1963च्या कलम 4 नुसार करण्यात आलेली आहे. आणि पहिल्यांदा कधी करण्यात आली होती? ती 1976 मध्ये पहिल्यांदा संसदीय राजभाषा समिती स्थापन केली गेली होती. यानंतर पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन बघा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने कोणत्या देशाविरुद्धच्या सामन्यात 900 करिअर गोल करणारा जगातील पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तर त्याने तब्बल त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये 900 गोल केले आणि त्याने 900वा गोल कोणाविरुद्ध केला? तर क्रोएशिया या देशाविरुद्ध त्याने 900वा गोल केलेला आहे. तर बघा मित्रांनो, एक फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती UEFA, ठीक आहे, नेशन्स लीग. या नेशन्स लीग मध्ये त्याने हा पराक्रम जो आहे तो केलेला आहे. क्रोएशिया विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यामधील 900वा गोल केलेला आहे आणि असं करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे. यानंतर 6वा क्वेश्चन बघा मित्रांनो, टाइम मासिक जे अमेरिकेमधील न्यूयॉर्क मधून प्रकाशित होतं तेच टाइम मासिक आहे. या टाइम मासिकाने एक आता अहवाल दिलेला आहे
जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींचा एक अहवाल दिलेला आहे, पण या अहवालामध्ये त्यांनी एक निकष वापरलेला आहे की जास्तीत जास्त एआयचा वापर करणारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त वापर करणारे जगातील सर्वात म्हणजे प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये कोणत्या कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, या यादीमध्ये अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहे, त्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, या यादीमध्ये प्रमुख काही व्यक्ती आहे, जसे की भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहे जे गुगलचे सीईओ आहे, त्यानंतर सत्य नडेला आहे भारतीय वंशाचे जे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहे, अश्विनी वैष्णव आहे, ठीक आहे, भारताचे रेल्वे मंत्री आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री, त्यानंतर नंदन निलेकणी आहे, इन्फोसिसचे सहसंस्थापक आहे, आणि त्यानंतर बॉलिवूडचे ऍक्टर अनिल कपूर यांचा सुद्धा समावेश यांच्यामध्ये होतो। ठीक आहे, तर 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल्स इन AI 2024 या नावाने हा अहवाल जो आहे किंवा 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जी आहे ती टाइम मासिकाने जाहीर केली होती। टाइम मासिक 1923 पासून दिलं जातं न्यूयॉर्क USA मधून। यानंतर पुढे जाऊया 7वा क्वेश्चन। सप्टेंबर 2024 मध्ये पहिली भारत आणि आखाती सहकार्य परिषद म्हणजे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली? म्हणजे प्रश्न काय आहे की भारताची आणि एक इथं समजून घ्या की एक संघटना आहे, तिचं नाव आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल। ठीक आहे, तर या संघटनेची आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली? तर ती मित्रांनो सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली। बघा मित्रांनो, ही जी काही ऑर्गनायझेशन आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, यामध्ये कोणकोणते देश आहे? तर UAE आहे, बहरीन आहे, सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, कतर आहे, कुवेत आहे। मग या सगळ्या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि आपले परराष्ट्र मंत्री यांची ही परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती सौदीमध्ये रियाद या ठिकाणी। मग या परिषदेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे आहे ते सुद्धा उपस्थित होते। या परिषदेमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवण्याशी संबंधित सुद्धा चर्चा झालेली आहे। यानंतर सौदी अरेबियाची राजधानी रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि तिथले पंतप्रधान तिथले आपण म्हणूया कर्तधर्ता आहे मोहम्मद बिन सलमान अल सौद। यानंतर 8वा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले कोविड तीव्रता चाचणी बायोमार्कर किट कोणी लॉन्च केली? आता प्रश्न समजून घ्या। बघा, आपल्याला कोविड झाला की नाही तर तेव्हा काय केलं जायचं, आपल्या घशातून ठीक आहे ती थुंकी वगैरे टेस्ट केली जायची काढून आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कोविड आहे की नाही याची चाचणी जी आहे ती केली जायची आणि मग त्याचे जे काही रिपोर्ट आहे ते आपल्याला 1-2 दिवसांनी मिळायचे। आता मित्रांनो बघा, भारतातील पहिलं कोविड तीव्रता आणि आता लगेच आपल्याला इन्स्टंट कळणार की कोविड आहे की नाही आणि कोणत्या तीव्रतेत असणार आहे, म्हणजे त्याची गंभीरता किती आहे याबाबतची एक बायोमार्कर किट जी आहे, इन्स्टंट किट, ठीक आहे, लगेच कळणार तुम्हाला कोविड आहे की नाही। ही किट कोणी लॉन्च केली? तर ही किट छत्तीसगडच्या शास्त्रज्ञांनी अलीकडे लॉन्च केलेली आहे। तर बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन, भारतातील पहिली कोविड तीव्रता चाचणी बायोमार्कर किट कोणी लॉन्च केली? तर छत्तीसगड सरकारने ती छत्तीसगडच्या शास्त्रज्ञांनी ती लॉन्च केलेली आहे। त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर हॉस्पिटल मध्ये संशोधन वगैरे केलं आणि मग तिथं ही किट जी आहे ती विकसित केलेली आहे। याने कोविड-19चा जो काही तीव्रता आहे, किती लेवलचा कोविड-19 म्हणजे नॉर्मल आहे की खूपच गंभीर याला कोविड-19चे व्हायरसने जकडलेलं आहे, तर हे यावरून समजणार आहे। बघा मित्रांनो, पुढे जाऊया 9वा क्वेश्चन। सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशनचे राज्य अभियान संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशनचे राज्य अभियान संचालक म्हणून विनय गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विनय गोयल यांनी के जीवनबाबू यांची जागा घेतलेली आहे। यानंतर 10वा क्वेश्चन बघा, भारतीय बॉक्सर डॅडॅशीने UAE मधील अल एन येथे पहिली आशियाई शालेय चॅम्पियन म्हणून इतिहास रचला। तर बघा मित्रांनो, बॉक्सिंगची एक स्पर्धा झालेली आहे आणि शालेय बॉक्सर जे आहे, शाळेतील जे काही खेळाडू आहे त्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यामध्ये कोणती इथं मुलगी आहे, ठीक आहे, की जिने शालेय विद्यार्थिनी आहे, जिने हा इतिहास रचलेला आहे, तर त्यांचं नाव आहे मित्रांनो दीपाली थापा। तर भारतातील बॉक्सर दीपाली थापा हिने
UAE मधील अल एन इथे पहिली आशियाई शालेय चॅम्पियनशिप जी आहे ती जिंकलेली आहे. ठीक आहे. आणि इतिहास रचला. 33 किलो वजनी गटामध्ये तिने ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. आणि युक्रेनच्या ल्युडमिला वासिलचेन्कोचा यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 11वा क्वेश्चन. क्रोएशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रोएशिया देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यांनी राजकुमार श्रीवास्तव यांची जागा घेतलेली आहे. आता बघा, अरुण गोयल हे नाव अजून एक तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी भारताचा निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा काम केलं होतं. अरुण गोयल आता क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत असतील आणि त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा भारताच्या निवडणूक आयोगामध्ये काम केलेलं आहे. क्रोएशिया जो आहे तर त्याची राजधानी आहे जग्रेब, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहे आंद्रेज प्लेनकोविक. यानंतर पुढे जाऊया, 12वा क्वेश्चन. आशियाई गिधडांसाठी भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेले? बघा मित्रांनो, आपण जर बघितलं गिधाडांचा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेला आहे. त्याचं कारण आहे की आपण प्राण्यांना जी काही लस देतो ती लस प्राण्यांसाठी असते, ती प्राण्यांसाठी चांगली असते, पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्राण्यांचा मृत्यू झाला, फॉर एक्झाम्पल बैलाला आपण ती लस दिली, बैलाचा मृत्यू झाला, त्यानंतर गिधाडाने त्याला खाल्लं तर त्याच्या शरीरात ते जे काही रसायन आहे ते जमा होतात. मग त्या रसायनाचं नाव सांगा. मी एक शेवटी सांगतो, डायक्लोफिनेक म्हणून. मग काय आहे त्याच्या समोरचं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ते त्यांच्या शरीरामध्ये जमा होतं आणि मग गिधाडांचा मृत्यू होतो. त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी त्या प्रजनन केंद्र आणि संवर्धन केंद्र जे आहे ते कुठे उभारण्यात आलेलं आहे, कुठे सुरू करण्यात आलेले? गोरखपूर, उत्तर प्रदेश मध्ये. तर बघा मित्रांनो, आशियाई राजा गिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र जे आहे गोरखपूर या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेले योगी आदित्यनाथ यांच्या मार्फत. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर IUCN नावाची संस्था जी आहे तर तिच्यामध्ये रेड लिस्ट मध्ये गिधड 2007 पासून आहे, जे अजून बाहेर आलेले नाही. यानंतर 13वा क्वेश्चन. जागतिक फिजिओथेरपी दिन 2024 मध्ये कधी साजरा केला गेला? ठीक आहे, कधी साजरा केला गेला? तर बघा मित्रांनो, जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची आपल्याला थीम माहित पाहिजे. तर थीम आहे लोअर बॅक पेन अँड द रोल ऑफ फिजिओथेरपी इन इट्स मॅनेजमेंट अँड प्रिव्हेन्शन. यानंतर पुढे जाऊया, 14वा क्वेश्चन. भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड उत्पादन कारखाना कोठे उभारला जाईल? तर भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड उत्पादन कारखाना ओडिशामध्ये उभारला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी हा कारखाना उभारला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत महत्वाचा हा सिलिकॉन कार्बाइड कारखाना असणार आहे. तात्पुरते एवढंच लक्षात ठेवा, आता शिकेची पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन. जम्पिंग स्पायडर कॅरोटस पायरस ची नवीन प्रजाती कोणत्या राज्यातील पलानी टेकड्यामध्ये आढळून आली? तर पलानी टेकड्या कुठे आहे मित्रांनो? तामिळनाडू मध्ये आहे. ठीक आहे. आणि तामिळनाडूमध्ये कॅरोटस पायरस नावाची जी काही नवीन मकडी आहे, स्पायडर आहे, ठीक आहे, कोळी आहे, तर त्याची नवीन प्रजाती जी आहे ती आढळलेली आहे. आता भारतामध्ये कॅरोटस पायरस नावाच्या ज्या काही कोळी आहे, ठीक आहे, स्पायडर आहे, तर त्यांची संख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि जगामधील संख्या 37 वर जाऊन पोहोचलेली आहे. ठीक आहे. तर तामिळनाडूच्या पलानी हिल्स मध्ये याची एक नवीन प्रजाती जी आहे ती आढळलेली. 13 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत आणि सुरुवात अत्यंत महत्वाच्या प्रश्नापासून करणार आहे. नीट प्रश्न वाचायचा आहे तेव्हाच आपल्याला उत्तर देता येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान केला. नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कधी सुरू करण्यात आला? ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, पहिले प्रश्न समजून घेऊया. एक पुरस्कार आहे नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे हा जे काही नर्स असतात, ठीक आहे, दवाखान्यामध्ये जे काही नर्स असतात तर त्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे. ज्या बेस्ट काम करणारे जे काही पुरुष आणि महिला जे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं जे काही काम करत असतात तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. बघा मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा सुरू कधी करण्यात आला होता? तर सुरू करण्यात आला होता 1973 मध्ये. 2024 मध्ये किती जणांना देण्यात आला? तर दरवर्षी हा पुरस्कार 15 व्यक्तींना देण्यात येतो. मग 2024 मध्ये सुद्धा 15 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, मेन बाबी सांगतो. 15
पुरुष आणि महिलांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर 1973 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला बक्षीस म्हणून 50,000 रुपये दिले जातात। त्याचबरोबर बघा या 15 व्यक्तींना यावर्षी पुरस्कार मिळालेला आहे, पण आपल्याला 15च्या 15 नावं लक्षात ठेवायची गरज नाही। आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे नाव लक्षात ठेवायचे। तर बघा मित्रांनो, नर्स आशा बावणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं। प्रश्न तुम्हाला कसे येईल तर प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे येईल, 2024 चा नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला। मग त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतील, त्यामध्ये एक ऑप्शन असेल आशा बावणे, ठीक आहे। तर आशा वामनराव बावणे हे जिथं ऑप्शन असेल तर ते ऑप्शन आपल्याला निवडायचं, ते आपलं उत्तर असणार आहे। बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन होता। आता कधी कधी आपण काही करंट अफेअर्स तुम्ही बघत नाही, आता काही मुलांचं म्हणणं आहे करंट अफेअर्स मला अवघड जातं, 15 पैकी मला 5 क्वेश्चनची उत्तर देता येतात आणि 10 क्वेश्चन तुम्ही वाचलेलेच नसतात। तुम्ही काय करता, वर मेन पुरस्कार करतात, मेन क्रीडा प्रकार करतात, पण असेही तुम्हाला प्रश्न डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जातील आणि तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल। बघा मित्रांनो, दुसरा क्वेश्चन, ओशन 2024 हा कोणत्या देशाचा सर्वात मोठा नौदल सराव आहे। ओशन 2024 मित्रांनो रशियाचा सर्वात मोठा नौदलाचा सराव आहे। बघा मित्रांनो, आता इथं काय काय गोष्टी आहे, तर ओशन 2024 हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात येणार आहे, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर, भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र, बाल्टिक समुद्र या ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे। या युद्ध सरावामध्ये 400हून अधिक युद्ध नौका, पाणबुड्या, जहाज हे भाग घेणारे 90,000वरून रशियाचे नौदल कर्मचारी भाग घेणार आहे। 120वरून अधिक विमानं जे आहे ते युद्ध सरावामध्ये भाग घेणार आहे। एवढा मोठा हा ओशन नावाचा युद्ध सराव जो आहे तो रशिया आयोजित करणार आहे। 15 देशांना तो ॲज अ प्रतिनिधी म्हणून बोलावणार आहे, ठीक आहे। या सरावामध्ये चीनने सुद्धा भाग घेतलेला आहे। तर अशा प्रकारचा हा युद्ध सराव आहे ओशन 2024। लक्षात ठेवा, कोणी आयोजित केला, रशियाने, ठीक आहे। आयोजन कुठे झालं हे नाही विचारलं जाणार, कारण वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, कोणत्या देशाने झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी ला सप्टेंबर 2024 मध्ये दुष्काळाच्या संकटात मानवतावादी मदत दिली आहे। तर बघा मित्रांनो, झिम्बाब्वे, झांबिया आणि मालावी या देशांना भारताने काय केलेले आहे तर मदत केलेली आहे। तर भारताने यांना अन्नधान्याची मदत केलेली आहे। आपण जर बघितलं तर यांना एल निनो चा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ जो आहे तो पडलेला आहे। त्यामुळे झांबियाला आपण 1300 टन मका जी आहे ती दिलेली आहे, 1300 मेट्रिक टन मका दिलेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मलावी या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ जो आहे तो आपण दिलेला आहे, ठीक आहे। तर आपण झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी यांना मदत केलेली आहे। त्यानंतर चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो, AI मुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर कोणत्या देशाने स्वाक्षरी केली। तर बघा मित्रांनो, जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यामुळे होणारे जे काही धोके आहे तर त्यांना कमी करण्यासाठी एक करार जो आहे, एका करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली एका देशामार्फत, ठीक आहे। तर त्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे मित्रांनो ब्रिटन या देशाने। तर लक्षात ठेवा, बघा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर, ठीक आहे, कोणी स्वाक्षरी केली, ब्रिटनने। आणि तो करार कशाशी संबंधित आहे तर AI मुळे निर्माण होणारे धोके कमी करण्याशी संबंधित हा करार आहे आणि यावर स्वाक्षरी करणारा पहिला देश ब्रिटन हा बनलेला आहे। बघा AI चा गैरवापर होतो, जसं की चुकीची माहिती वगैरे पसरवली जाते, तर त्याशी संबंधित ब्रिटनने एक करार सुरू केलेला आहे ज्यावर अनेक देश स्वाक्षरी करू शकतात। पहिली स्वाक्षरी ब्रिटनने केलेली आहे। यानंतर बघा मित्रांनो, ब्रिटन विषयी जाणून घेऊया। युरोपमधील एक देश आहे, लंडन राजधानी आहे, पाऊंड स्टर्लिंग चलन आहे आणि कीर स्टारमन पंतप्रधान आहे। पाचवा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट या कॅटेगरीमध्ये आपण टाकूया, कारण हा क्वेश्चन डायरेक्ट विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये। का तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये अरब जगातील पहिला बराकाह न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे स्थापन होणार आहे। तर बघा मित्रांनो, ऑलरेडी स्थापन झालेला आहे। अरब जगातील पहिला म्हणजे ज्या काही अरब कंट्री आहे, ठीक आहे, सौदी झालं, इराण झालं, इराक झालं, बहरीन झालं, ठीक आहे, कुवेत झालं, कतार झालं, त्यानंतर UAE झालं, या सगळ्या अरब कंट्री मधील पहिला न्यूक्लिअर प्लांट जो आहे बराकाह नावाचा, तर तो कुठे स्थापन होणार आहे तर तो मित्रांनो संयुक्त अरब अमिरात UAE मध्ये स्थापन होणार आहे। बघा मित्रांनो,
याच्यामध्ये टोटल 4 अणुभट्ट्या असणारे आणि 4 अणुभट्ट्या असणारा हा बराकाह न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे तर तो जवळपास 40 टेरावॅट एवढी वीज जी आहे ती निर्माण करणार आहे। यामुळे यूएईची जी काही विजेची गरज आहे ती 25% हाच न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे तो भागवणार आहे। ठीक आहे, तर हा अरब देशातील पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो। त्यानंतर 6वा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे। नेचर जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त प्लास्टिक प्रदूषित देश कोणता आहे? तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचं प्रदूषण आपल्याला कोणत्या देशामध्ये बघायला मिळतं? तर ते बघायला मिळतं मित्रांनो भारतामध्ये। बघा, एक संस्था आहे नेचर जनरल, ठीक आहे, तर यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार भारतामध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक प्रदूषण आहे। बघा मित्रांनो, भारतामध्ये जर बघितलं तर वर्षाला 9.3 दशलक्ष टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचं प्रदूषण होतं। आपल्या देशामध्ये जगाच्या 20% प्लास्टिकचं प्रदूषण आहे। ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय। मग भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे नायजेरिया आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया। यानंतर 7वा क्वेश्चन बघा, जागतिक प्रथमोपचार दिन, त्याला फर्स्ट एड डे म्हटलं जातं, वर्ल्ड फर्स्ट एड डे कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, वर्ल्ड फर्स्ट एड डे जो आहे तर तो कधी सेलिब्रेट करण्यात येतो? तर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी। सप्टेंबर महिन्याचा दुसरा शनिवार येणार आहे 14 सप्टेंबर रोजी। तर हा जो फर्स्ट एड डे जो आहे त्याचं सेलिब्रेशन 14 सप्टेंबर रोजी होणार आहे। तर दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी हा सेलिब्रेट केला जातो। याची यावेळी थीम काय आहे? तर थीम लक्षात ठेवा, फर्स्ट एड अँड स्पोर्ट। फर्स्ट एड अँड स्पोर्ट ही याची थीम आहे। यानंतर 8वा क्वेश्चन, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 कधी साजरा केला गेला? असा असायला पाहिजे, कधी साजरा केला गेला, कारण हा जो दिवस आहे मित्रांनो हा 10 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे। हा दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? 10 सप्टेंबरला। तर बघा मित्रांनो, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जो आहे तो 10 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आला, ज्याची थीम काय होती? चेंजिंग द नरेटिव्ह ऑफ सुसाइड। ठीक आहे, ही याची थीम होती। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन, लॉजिस्टिक कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी, लॉजिस्टिक म्हणजे काय? तर मी तुम्हाला वेळोवेळी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मालाची वाहतूक, त्याचबरोबर मालाचं स्टोरेज करणं। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथून आपल्याला माल पुण्यावरून मुंबईला न्यायचा आहे, तर पुण्यावरून मुंबईला माल नेला जातो, ती वाहतूक। ठीक आहे, मुंबईला माल एखाद्या बंदरावर साठवला जाईल, ते स्टोरेज। ठीक आहे, तिथून समजून की आपण पुढे सौदीला माल पाठवला, तर तिथून तो माल सौदीला पाठवल्यानंतर तिथे एक बंदरावर स्टोअर केला जाईल, मग तिथून सौदी अरेबियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जाईल। या सगळ्या प्रोसेसला लॉजिस्टिक असं म्हटलं जातं। मग लॉजिस्टिक्सशी संबंधित कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कर आणि डायडॅश यांनी गतिशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेले आहे। तर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने काय केलेले आहे मित्रांनो, जे काही लॉजिस्टिक कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी गतिशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे। तर बघा मित्रांनो, गतिशक्ती विद्यापीठ कुठं आहे? तर ते वडोदरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आणि हा जो करार आहे आपले जे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला होता। ठीक आहे, आपण जर बघितलं तर गुजरात मधील वडोदरा या ठिकाणी जे काही गतिशक्ती विद्यापीठ आहे हे लॉजिस्टिक्सशी संबंधित भारतातील पहिलं विद्यापीठ आहे। हा सुद्धा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। यानंतर 10वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट अगेन, प्रधानमंत्री किसान मान धन योजनेने सप्टेंबर 2024 मध्ये 5 यशस्वी वर्ष पूर्ण केली आहे। ती योजना ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर प्रधानमंत्री किसान मान धन योजना जी आहे मित्रांनो ती साल 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर 2019 मध्ये ही योजना सुरू झाली होती। यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं होतं, तर निश्चित एक अमाऊंट जी आहे ती भरायची होती आणि त्यानंतर त्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याला 3000 रुपये निश्चित पेन्शन जे आहे ते मिळणार होतं। आतापर्यंत जवळपास 23 लाख शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, तर या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, ज्यामध्ये बिहार राज्यातील शेतकरी सगळ्यात पुढे आहे। ठीक आहे, तर ही शेतकऱ्यांसाठी वृद्ध काळासाठी निवृत्ती वेतन योजना आहे। ठीक आहे, यानंतर पुढे जर गेलो तर 11वा क्वेश्चन आहे, भारताने कोणत्या देशासोबत ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे आपण जर बघितलं तर यूएई मध्ये काय सुरू झालेलं आहे, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच भारताने यूएई सोबत एक अणुऊर्जा करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून जे काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे
तर ते आपण UAEला, संयुक्त अरब अमिरातला देणार आहोत आणि त्याचा वापर करून ते काय करणार आहे, ऊर्जेची निर्मिती करणार आहे. आणि ही ऊर्जा कशासाठी असणार आहे, तर नागरी पर्पज साठी असणार आहे. हे जे काही एलिमेंट्स आपण देणार आहोत, हे जे काही मूलद्रव्य आपण त्यांना देणार आहोत, तर त्याचा वापर नागरी विजेच्या गरजेसाठी होणार आहे. तर हा करार आपण UAE सोबत केलेला आहे. तर शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे भारतामध्ये आले होते, दिल्लीमध्ये आले होते आणि भारतामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची यांनी भेट घेतली. मग भारत आणि UAE ने वेगवेगळे करार जे आहे ते साईन केलेले आहे. त्यामध्ये नागरी आण्विक सहकार्यासाठी हा एक महत्वाचा करार आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 12वा क्वेश्चन. चौथी इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर बघा मित्रांनो, चौथी कॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे ती सिरियाने जिंकलेली आहे. सिरियाने कोणाचा पराभव केला? तर सिरियाने भारताचा पराभव केलेला आहे. या चॅम्पियनशिप मध्ये 3 देश सहभागी झाले होते बघा, भारत, सिरिया आणि मॉरिशस. ठीक आहे. तर मॉरिशस पहिलेच बाद झाला. सिरियाने हा विश्वचषक जिंकला आणि भारताला सुद्धा काय केलं, फायनल मॅच मध्ये हरवलं. फायनल सामना कुठे झाला होता? तर फायनल सामना जो आहे तो हैदराबाद मध्ये GMC नावाचं स्टेडियम आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ही इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल स्पर्धा किती होती? तर एकूणातील 34 स्पर्धा होती. यानंतर 13वा क्वेश्चन. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि आसपासच्या भागात कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचे नवीन अध्यक्ष जे आहे दिल्लीशी संबंधित ते बनलेले आहे राजेश वर्मा. ठीक आहे. कोण बनलेले? राजेश वर्मा. आणि त्यांनी MM कुट्टी यांची जागा घेतली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 14वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. चर्चेत असलेले मालापे आणि मुल्की काय आहे? तर बघा मित्रांनो, चर्चेत असणारं मालापे आणि मुल्की जे आहे तर ते एक पाणबुडी विरोधी युद्ध जहाज आहे. त्याला आपण म्हणूया अँटी सबमरीन वॉरफेअर साठी निर्माण करण्यात आलेलं जहाज आहे. ASW जहाज आहे, अँटी सबमरीन वॉरफेअर साठी तयार करण्यात आलेली जहाज आहे. ठीक आहे. तर ही जहाज कोणी बनवलेली आहे? तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने ही जहाज बनवलेली आहे. यामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी साहित्य आहे. बघा मित्रांनो, ही जी जहाज आहे या जहाजांचा उपयोग जो आहे तर तो सबमरीनला मारण्यासाठी होणार आहे. दुसऱ्या देशांच्या पाणबुड्याला मारण्यासाठी या जहाजांचा वापर होणार आहे. यामध्ये टॉर्पिडोज, त्यानंतर रॉकेट्स, माइन्स, त्याचबरोबर क्लोज इन वेपन सिस्टम, त्याचबरोबर जे काही रिमोट कंट्रोल गन, ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या जे काही युद्धविषयक सामग्री आहे ते बसवण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर पाण्याखाली नजर ठेवण्यासाठी स्वदेशी बनावटीचं सोनार सुद्धा यामध्ये बसवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड टोटल 8 काय बनवणार आहे? अँटी सबमरीन वॉरफेअर साठी शिप बनवणार आहे, जहाज बनवणार आहे. तर त्यातलं पहिलं जहाज होतं माहे, म्हणून यांना माहे वर्गातील 8 जहाज या नावाने ओळखले जाणार आहे. मग पहिलं होतं माहे, दुसरं होतं मंगलोर, दुसरं होतं मालवण, तिसरं होतं मंगलोर, आता चौथं आहे मालापे आणि 5वं आहे मुल्की. तर हे मालापे आणि मुल्की अलीकडे चर्चेमध्ये आहे. यानंतर बघा 15वा क्वेश्चन. नीती आयोगाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने ग्रिड ची स्थापना केलेली आहे? तर ग्रिड ची स्थापना मित्रांनो गुजरातने केलेली आहे. ठीक आहे. तर नीती आयोगाच्या धर्तीवर गुजरात स्टेट ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. हे नीती आयोगाप्रमाणे एखाद्या थिंक टँक प्रमाणे काम करल. ठीक आहे. आता ग्रिडचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील आणि अर्थमंत्री जे आहे ते उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर कृषी मंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री आणि उद्योग मंत्री सदस्य असतील. आणि यांच्या व्यतिरिक्त अजून यामध्ये काही सदस्य असतील. तर टोटल यामध्ये 10 सदस्य असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रिड आज आपण 14 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्या राज्याने आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली आहे? तर बघा मित्रांनो, आदिवासी विद्यापीठाची स्थापना अलीकडे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आपल्याला प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली. कोणाच्या हस्ते आदिवासी विद्यापीठाचं उद्घाटन करण्यात आलं असाही क्वेश्चन येऊ शकतो. तर या आदिवासी विद्यापीठाचं जे काही उद्घाटन आहे ते CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ही स्थापना करण्याची घोषणा जी आहे तर ती अलीकडे करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्यात हे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. उद्घाटन नाही म्हणता येणार, घोषणा करण्यात आलेली आहे.
हे विद्यापीठ स्थापन होणार आहे येत्या काही कालावधीमध्ये, तर अत्यंत महत्वाचं आपल्याला 100% परीक्षेमध्ये हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या विचारला जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, कोणत्या राज्याने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पॉस्को ऍक्ट तुम्ही ऐकलं असेल, पॉस्को ऍक्ट, ठीक आहे, बालकांशी संबंधित जे काही लैंगिक गुन्हे आहे त्या संबंधित एक कायदा आहे पॉस्को कायदा. तर हा जो पॉस्को कायदा आहे तर याशी संबंधित फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट म्हणजे याच्या ज्या केस आहेत त्या झटपट त्वरित त्याचे निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो कोणत्या राज्याने दिलेला आहे, तर हे राज्य आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. ठीक आहे, पश्चिम बंगालने अलीकडे एक बलात्काराविषयक जी शिक्षा आहे तर ती वाढवलेली आहे, त्यासाठी एक विधेयक मंजूर केलेले, ते विधेयकाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो पश्चिम बंगालने अलीकडे पॉस्को ऍक्ट जो आहे तर त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. इथं पॉस्को जो कायदा आहे तर तो कोणत्या सालचा आहे तर तो 2012चा आहे. पॉस्को कायद्याचा फुल फॉर्म काय आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. ठीक आहे, असाचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, मुलांचे लैंगिक अत्याचार, त्याचबरोबर छळ, त्याचबरोबर पॉर्नोग्राफी यापासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो, सेमिकॉन इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आले आहे. बघा सेमीकंडक्टर अलीकडे भारतात स्थापन केले जाते, वेगवेगळ्या कंपन्या ते स्थापनेसाठी पुढाकार घेत आहे आणि मग सेमीकंडक्टरचं महत्त्व जगाला आणि एकूणच भारताला पटवून देण्यासाठी सेमिकॉन इंडिया नावाने एक कार्यक्रम जो आहे तो भारतातील ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी सेमिकॉन चं आयोजन होणार आहे. बघा याची थीम असणार आहे सेमीकंडक्टर भविष्याला आकार देणे, तर अशी याची थीम असणार आहे की सेमीकंडक्टर हे काय करतील तर फ्युचरला शेप देईल. ठीक आहे, तर अशा प्रकारची याची थीम होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सेमीकंडक्टर उद्योगामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी हा जो काही सेमिकॉन जो आहे तो ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया. बघा आपण जर बघितलं त्याचं उद्घाटन कोणी केलं होतं सेमिकॉनचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर चौथा क्वेश्चन, नागरी उड्डाणावरील दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे उद्घाटन कोणी केलं. तर बघा मित्रांनो नागरी उड्डाणावरील म्हणजे जे काही नागरी विमान वाहतूक होते तर त्याशी संबंधित एशिया पॅसिफिक मध्ये असणारे जे देश आहे तर त्यांची मंत्रिस्तरीय परिषद म्हणजे त्या देशातील मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर लक्षात ठेवा नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली. पहिली कधी आयोजित करण्यात आली होती तर पहिली 2018ला चीन मधील बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, पहिली आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद बीजिंग मध्ये 2018ला आयोजित करण्यात आली होती. आता दुसरी 2024 मध्ये म्हणजे तब्बल जर 6 वर्षानंतर जर आपण बघितलं तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. हिचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे किंजरापू राममोहन नायडू. ठीक आहे, तर किंजरापू राममोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहे तर यांनी हिचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर पाचवा क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात प्रथमच सदस्य देशांमध्ये कोणत्या देशाला स्थान मिळालेलं आहे. तर बघा मित्रांनो युनायटेड नेशनची जी काही महासभा आहे या महासभेचं 79वं जे काय अधिवेशन आहे त्यामध्ये पहिल्यांदाच एका देशाला सदस्यत्व मिळालेले. तो देश कोणता आहे तर पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर पॅलेस्टाईनला सदस्यत्व मिळालेलं आहे. संयुक्त राष्ट्राची जी 79वी महासभा होती त्यामध्ये पॅलेस्टाईनला ऍज अ सदस्य म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. पूर्ण सदस्य नाही पण जसं की फॉर एक्झाम्पल शाळेतील वर्ग असतो आणि शाळेतील वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांची नोंद झालेली असते पण काही मुलांना शिकवण्याची आवड असते त्यामुळे ते काही कालावधीसाठी लेक्चर करायला बसतात. सर सेम तसंच आहे, बरेचसे देश जे आहे ते संयुक्त महासभेचे काय आहे सदस्य आहे पण पॅलेस्टाईनला ऍज आपण तिथं त्यांचं मत मांडण्याची त्यांचा प्रतिनिधी तिथं बनण्याची आपण त्यांना काय दिलेली आहे संधी दिलेली आहे. मग पॅलेस्टाईनचं इथं सदस्यत्व किंवा प्रतिनिधित्व कोणी केलं तर रियाद मंसूर यांनी केलं. तर लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात पहिल्यांदाच पॅलेस्टाईनला सदस्य देशांमध्ये स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी ही परिषद जी आहे ती अटेंड केलेली आहे. ठीक आहे, पण तो पूर्ण सदस्य नाही. ठीक आहे, सदस्य नसून तिथे काय त्यांनी काय केलं ही समिट अटेंड केलेली आहे. संयुक्त राष्ट्राची महासभा जी आहे तर तिची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आणि सदस्य देश 193 आहे. यानंतर 6वा क्वेश्चन,
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आकुर्ली पुलाचं उद्घाटन कोणी केलं? तर सिंपल प्रश्न आहे, मुंबईमध्ये आकुर्ली पुलाचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलं. या पुलाचं उद्घाटन कोणी केलं? तर पियुष गोयल यांनी केलेलं आहे. तर मुंबईमध्ये आकुर्ली पुलाचं उद्घाटन जे आहे ते पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिक जी आहे ती आता कमी होणार आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणते राज्य शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्य सेवा प्रदान करणारे देशातील पहिलं राज्य बनले आहे? आता प्रश्न नेमकं समजून घेऊ. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ठीक आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ठीक आहे. त्यानंतर आयुष्य सेवा म्हणजे काय? तर आयुष सेवा म्हणजे आयुर्वेद, समजून घ्या, नैसर्गिक औषधी, त्याचबरोबर योगा, ठीक आहे. तर आता बघा प्रश्न आता सॉल्व्ह झालेला आहे, मिस्ट्री सॉल्व्ह झालेली आहे. तर प्रश्न काय, कोणत्या राज्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आयुष्य सेवा म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित, ठीक आहे, त्यानंतर नैसर्गिक वनस्पती, योगाशी संबंधित जे काही शिक्षण आहे तर ते देणारं ते पहिलं राज्य बनलेले, तर ते राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश, ठीक आहे. तर आयुषशी संबंधित सेवा प्रदान करणारं सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पहिले राज्य बनलेले मध्य प्रदेश, ठीक आहे. तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेश राज्यातील 328 हॉस्पिटलमध्ये ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे. आयुषमध्ये आयुर्वेद येतं, तुम्हाला योगा माहित असेल, निसर्गोपचार माहित असेल, युनानी, सिद्धा, ठीक आहे, सोवारिया, होमिओपॅथी, तर असे वेगवेगळे प्रकार आयुषमध्ये येत असतात. याच्याशी संबंधित एक वेगळं मंत्रालयच आपण बनवलेलं आहे. यानंतर 8वा क्वेश्चन, भारतीय वायुसेनेने इंडियन डिफेन्स एव्हिएशन एक्झिबिशन IDAX 2024 कुठे आयोजित केलं? तर बघा मित्रांनो, अलीकडे एक युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता, तरंग शक्ती. कुठे आयोजित करण्यात आला होता? तरंग शक्ती युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता जोधपूरमध्ये. तर या युद्ध सरावादरम्यानच आपण काय केलं, तर भारताची विमानं किती भारी आहे भारताने तयारी केलेली, जसं की तेजस, तर त्याचं काय केलं आपण, एक्झिबिशन भरवलं आणि ती दाखवलं की आपल्या विमानांमध्ये क्षमता किती आहे, ठीक आहे. तर हे जे एक्झिबिशन आहे हे सुद्धा जोधपूरमध्येच भरवण्यात आलं होतं. तर IDAX 24 जे आहे ते जोधपूर राजस्थानमध्ये भरवण्यात आलं होतं, ठीक आहे. याचं आयोजन राजस्थानमध्ये जोधपूर या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, इंडियन एअरफोर्स विषयी जाणून घेऊया. 8 ऑक्टोबर 1932 ला स्थापना, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय, आणि आपले एअर चीफ मार्शल कोण आहे? तर विवेक राम चौधरी. यानंतर 9वा क्वेश्चन, राज्यभरातील ग्रामीण भागातून एकूण 500 कोटी रुपये खर्चून, आता बघा प्रश्न हा पण व्यवस्थित समजून घेऊ, राज्यभरात, ठीक आहे, राज्यभरातील ग्रामीण भागात 500 कोटी रुपये खर्चून 5000 लघु पाटबंधारे टाक्याच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या राज्याने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली? प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 500 कोटी रुपये खर्च करून 5000 जे काही पाटबंधारे असणार आहे तर त्यांचं पुनरुज्जीवन म्हणजे त्यांना परत त्यांची माती, गाळ वगैरे साचला असेल तर तो काढून घेऊन, भिंतीला डॅमेज झाल्या असेल तर त्यांना दुरुस्त करून परत त्याला चांगलं बनवण्यासाठी कोणत्या राज्याने मान्यता दिली? तर ही मान्यता तमिळनाडूने दिलेली. तमिळनाडूने यासाठी स्वतःच्या अर्थसंकल्पामध्ये 250 कोटी, तर वित्त आयोगाने त्यांना 250 कोटी यासाठी दिलेले आहे, ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन, कोणत्या देशाने लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल मीडियासाठी किमान वय कायदा करण्याची घोषणा केली? आजकाल आपण बघतो की लहान मुलगा झाला त्याच्या नावाने इंस्टाचं, युट्यूबचं अकाउंट ओपन करून दिलं जातं, पण काही देश असे सुद्धा आहे की त्यांना वाटतं की ह्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय होतोय, परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, तर 14 वर्षापर्यंत बालकांचं कोणाचंच अकाउंट नसेल, ठीक आहे. त्यामुळे ते एक वेगळ्याच फ्लो मध्ये जात आहे, वेगळाच विचार करताय, ठीक आहे. जे आपण पारंपरिक खेळ खेळलो ते त्यापासून ते दुरावले गेलेले आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, 14 वर्षापर्यंत जे काही मुलांचे जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे त्यावर बंदी घातली आणि आता ती बंदी वाढून 16 वर्षापर्यंत नेलेली आहे. तर ही घोषणा ऑस्ट्रेलियाने केलेली मित्रांनो. कोणी केली? तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे. तर 16 वर्षापर्यंत फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक याचा अकाउंट लहान मुलांना त्यांच्या देशामध्ये ओपन करता येणार नाहीये. यानंतर पुढे जाऊया, ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा मित्रांनो. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. यानंतर 11वा क्वेश्चन, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने प्रसिद्ध केलेल्या बेस्ट कंट्रीज रँकिंग 2024 मध्ये कोणत्या देशाला पहिले स्थान मिळालं? तर बेस्ट कंट्रीज रँकिंग म्हणजे सगळ्यात भारी देश, ठीक आहे. आणि कोणी हा अहवाल प्रसिद्ध केला? US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट. आता आपल्यासाठी तर आपला भारत देश सगळ्यात बेस्ट आहे, ठीक आहे. पण यांच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड जो आहे तो सगळ्यात बेस्ट देश ठरलेला आहे, ठीक आहे. भारताचा या यादीमध्ये 89 देशामध्ये
33वा क्रमांक आहे. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये काउंटर पॉइंट रिसर्च नुसार, ठीक आहे, काउंटर पॉइंट रिसर्च नुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती? तर जगातील सगळ्यात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ आहे मित्रांनो चायना. 30% जास्त 5G स्मार्टफोन चायनामध्ये विकले जातात. तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. 10% स्मार्टफोन जे 5G ते अमेरिकेमध्ये विकले जातात. आणि इथं दुसऱ्या क्रमांकावर भारतामध्ये 13% स्मार्टफोन जे आहे तर ते विकले जातात जगाच्या. मग काउंटर पॉइंट या कंपनीनुसार जर आपण बघितलं तर भारत जो आहे तर दुसरी सगळ्यात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ आहे. ठीक आहे, भारत उत्तर असणार आहे. इथं जर बघितलं तर टॉपचे 3 देश चीन, भारत, अमेरिका. ठीक आहे, चीनचं पर्सेंटेज 32% आहे, भारताचं 13% आणि अमेरिकेचं किती आहे तर 10%. त्यानंतर 13वा क्वेश्चन. जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, पर्यावरणाविषयक जो काही व्यक्ती लेखन करतो तर त्याला जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड देण्यात येतो. आणि हा अवॉर्ड माईक पांडे यांना देण्यात आलेला आहे. कुणाला? माईक पांडे. तर भारतीय वंशाचे माईक पांडे यांना USA मध्ये हा अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 14वा क्वेश्चन. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, IMP कॅटेगरी मध्ये टाकूया. बघा, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक जे आहे मित्रांनो ते सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री जे आहे सुशील कुमार शिंदे यांचं ते पुस्तक आहे. यांनी हे पुस्तक रशीद किदवई यांच्या सोबत मिळून लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं नाव आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. यानंतर राष्ट्रीय वन शहीद दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय वन शहीद दिन 2024 11 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. वनांना वाचवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे हा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर याची थीम काय होती? ऑनरिंग द सॅक्रिफाइस ऑफ दोज हु डिफेंडेड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. तर अशी याची थीम होती. हा दिवस 2013 मध्ये पहिल्यांदाच सेलिब्रेट करण्यात आला होता. अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं इथंच समाप्त झालं. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्या राज्याने आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली आहे किंवा घोषणा केलेली आहे? ठीक आहे, आपण असं म्हणूया घोषणा केली आहे. ठीक आहे, तर बघा त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. त्याचबरोबर आपली कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे. मी तुमचं स्टेट बोर्ड बेसिक कव्हर करून देतोय. मी एकदा बेसिक कव्हर करून दिलं की कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये 30 to 40% सिलेबस जो आहे तो स्टेट बोर्ड मधून तुम्ही डायरेक्ट त्याची उत्तरं देऊ शकता, कोणतीही एक्झाम असू द्या. ठीक आहे, तर एकदम क्लास बी ची असो, क्लास 1 ची असो, क्लास C ची असो, तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल. ठीक आहे, बेसिक तर बेसिक मी कव्हर करून देतोय. त्याचबरोबर आपले हिस्ट्रीचे लेक्चर लाईव्ह स्वरूपात सुरू आहे. तर आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये बेसिक सगळं स्टेट बोर्ड रेकॉर्डेड असेल आणि बाकी सर्व सिलेबस लाईव्ह लेक्चर होतील त्याचे, आणि लाईव्ह लेक्चरचं सुद्धा रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाणार आहे. सेम आपलं BMC च्या बॅच मध्ये लेक्चर सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ती तुम्ही जॉईन करू शकता. प्लस आपल्या नोट्स आहे त्या तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि इंस्टावर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स मिळतील. तर थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय.